एकजुट होकर एक हृदय से उसके नाम को ऊंचाएंगे। हालेलुया। आओ हम यीशु के लिए जोर से तालियां बजाएंगे। हालेलुया। हम ये गाएंगे हाथ मिलके, ऊंचा ऊंचा उठाएंगे हाथ मिलके, हम ये गाएंगे साथ मिलके, ऊंचा उठाएंगे हाथ मिलके, तेरे लिए मैं गाऊंगा, आहा तेरे लिए मैं गाऊंगा ये गीत नया, तेरे लिए मैं नाचूंगा, आहा तेरे लिए मैं नाचूंगा यीशु, बस तेरे लिए। अला ला ला ला, अला ला ला ले, अला ला ला ले लुया, ला 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 ला। One more time, अला ला ला ला, अला ला ला ले, अला ला ला लेलुया, अला ला ला ला, अला ला ला ले, अला ला ला लेलुया। तू ही खुदा है, तू मेरा खुदा है, तू सबका भी एक खुदा है। तू ही खुदा है, तू मेरा खुदा है, तू सबका भी एक खुदा है। ओ सुनाएंगे सुनाएंगे नया गीत। हालेलुया। ये ज़माने को दिखाएंगे यीशु में है हमारी जीत। एक नई धुन सुना स्तुति प्रशंसा हो वे सदा, बोलो जय 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 यीशु की जय।
जय 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 यीशु की जय। स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिल के करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। हम गाए हालेलुया हालेलुया, हम गाए हालेलुया हालेलुया। स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिल के करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। हम गाए हालेलुया हालेलुया, हम गाए हालेलुया हालेलुया। ओ यहोवा चरवाह मेरा, हमें ले चलता है हरी चराइयों में, हमें चराता है। ओ यहोवा चरवाह मेरा, हमें ले चलता है हरी चराइयों में, हमें चराता है। हमें न किसी चीज की कमी होगी, हमें न किसी चीज की घटी होगी, हमें न किसी चीज की, बोलो हमें न किसी चीज की। आओ हम मिलके करें यीशु की महिमा, आओ हम मिलके करें यीशु की प्रशंसा। गाओ हालेलुया हालेलुया, गाओ हालेलुया हालेलुया। देखो वो आ रहा है न्याय करने को, आएगा यीशु जरूर बादलों पर। ओ देखो वो आ रहा है न्याय करने को, आएगा यीशु जरूर बादलों पर। क्या तुम उसके लिए तैयार हो? क्या तुम यीशु के लिए तैयार हो? क्या तुम उसके लिए तैयार हो? क्या तुम यीशु के लिए तैयार हो? तो आओ हम मिलके करें यीशु की महिमा, आओ हम मिलके करें यीशु की प्रशंसा। तो गाओ हालेलुया हालेलुया, ओ गाओ हालेलुया हालेलुया। स्तुति प्रशंसा हो सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिलके करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। मेरे साथ गाओ, स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिलके करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। तो
तेरा धन्यवाद करते प्रभु, तेरी स्तुति करते हैं, तुझे उच्चारते प्रभु। हालेलुया। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। हालेलुया, 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 हालेलुया। मैं तो शुद्ध होठों का मनुष्य हूँ यहोवा, अपने पवित्र अग्नि से मुझे पवित्र कर यहोवा। तेरी पवित्रता मुझ में बनी रहे सदा, तेरी पवित्रता मुझ में बनी रहे सदा। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। रात दिन हम तुझे पवित्र कहते रहे, तेरी पवित्रता की रोशनी में हम चले। स्वर्ग भी रोशन रहे, तेरी पवित्रता को दे। स्वर्ग भी रोशन रहे, तेरी पवित्रता को दे। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का
पवित्र है, पवित्र है, पवित्र है, पवित्र है। Good evening to each one of you. तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ. What a privilege to come into your house once again, तुमच्या घरी येण्यासाठी काय ते भाग्य, bringing the word of God. परमेश्वराचं वचन आणण्यासाठी. We thank God आम्ही परमेश्वराला धन्यवाद for देतो this medium that has been a blessing, की हे जे काय माध्यम आहे जे आशीर्वादी ठरलं आहे. though the buildings are closed, ते इमारत जरी बंद असतील yet the church has been fed by God's word. तरी मंडळीला परमेश्वराच्या वचनाद्वारे भोजन दिलं जात आहे. And what a wonderful time to get together काय ते अद्भुत वेळ एकत्र येण्यासाठी and receive from God. आणि परमेश्वराकडनं स्वीकारण्यासाठी. Come, let us pray. या आपण प्रार्थना करूया. Father, in Jesus' name, प्रभू पित्या येशूच्या नावाने how we thank you, O Lord, for making it possible for us to come together this evening. कसं आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर, तू शक्य केलं की या संध्याकाळच्या वेळी आम्ही एकत्र येऊ शकलो. At the end of this week, O Lord, या आठवड्याच्या शेवटी परमेश्वरा giving you all the glory, honor, and praise, तुला सर्व मान सन्मान गौरव देव acknowledging your goodness, your grace, your love, and your mercy upon our lives. कबूल करत तुझा चांगुलपणा, तुझी दया, तुझी प्रीती आमच्या जीवनावरती. And this evening, O Lord, आणि या संध्याकाळच्या वेळी देवा, even as your word comes to us, जसं तुझं वचन आमच्याकडे येत आहे प्रभू, we seek your anointing आम्ही तुझा अभिषेक मागतो to प्रभू, understand your word जेणेकरून आम्हाला तुझं वचन समजून येईल and fulfill आणि ते कार्य पूर्ण करेल. your plan and your purpose तुझी योजना आणि तुझा हेतू through our lives for your glory. आमच्या जीवनामध्ये तुझ्या In गौरवासाठी Jesus' mighty name, येशूच्या महान नावाने आम्ही we प्रार्थना all करतो agree and pray. आणि आम्ही सगळे सहमत होऊन And म्हणूया all God's people आणि say, देवाचे सगळे लोक म्हणूयात Amen. आमेन. Well, the couple of messages that Pastor has been sharing with us जसे जसे पास्टर आपल्याशी काही संदेशाद्वारे बोलत आहेत, in continuance of the Feast of Pentecost, त्या पेंटिकॉस्टच्या त्या सणाला धरून the wonderful messages की खूप चांगले संदेश that has encouraged each one of us in the body of Christ, ज्याने आम्हा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या देहामध्ये आम्हा सर्वांना उत्तेजित केला आहे, the changes that the Holy Ghost brings in our lives, की पवित्र आत्मा जो आमच्या जीवनामध्ये बदल घडवतो and so many other things He has shared so wonderfully with us. आणि अजून काही गोष्टी त्यांनी उत्तमरित्या आम्हाला सांगितल्या So आहेत. I want to share with you this evening one aspect आणि मला या संध्याकाळची वेळी तुम्हाला अजून एक पैलू सांगायचा आहे concerning the Holy Ghost. पवित्र आत्म्या संदर्भात. You can call it doing the greater works of God. तुम्ही ते म्हणू शकता की देवाचे महान कार्य You करण्याबाबत. can title this message, if you are taking notes, जर तुम्ही शीर्षक देऊ शकता या संदेशाला, जर you तुम्ही can नोट्स घेत title it आहात, as doing the greater works. तुम्ही शीर्षक देऊ शकता देवाचे महान कार्य करण्याबाबत. We will go back to the scripture of to the book of John chapter 14. आपण योहानाच्या 14व्या अध्यायात पाहूयात. Book of John chapter 14 योहानाचा 14वा अध्याय and verse 10 says, आणि 10वं वचन म्हणतं, Believest thou not that I am in the Father and the Father in me? The words that I speak unto you, I speak not of myself, but the Father that dwelleth in me, he doeth the works. योहानाचा 14वा अध्याय 10वं वचन म्हणतं, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा तू विश्वास धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. He says, the Father who dwelleth in me, he doeth the works. तो म्हणतो जो पिता माझ्यामध्ये वसती करतो तो हे सर्व कार्य करतो. This is Jesus sharing with his disciples the secret of his success when he was on the face of this earth. हा इथे येशू ख्रिस्त आपल्या यशाचा जो रहस्य आहे तो त्याच्या शिष्यांना सांगत होता. These 3 chapters from 14 to 17, हे जे 3 अध्याय आहेत 14 ते 17वा अध्याय this पर्यंत, is Jesus speaking to the disciples इथे येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे concerning what is going to happen after he goes back to the Father. आणि तो सांगत आहे त्या संदर्भात की तो पित्याकडे गेल्यानंतर काय घडणार आहे. He speaks to them in much detail concerning the third person of the Trinity, that is the Holy Ghost. तो त्रैक्यातला जो तिसरा व्यक्ती आहे पवित्र आत्मा, त्याच्याबद्दल तो त्यांच्याशी बोलत आहे. And therein in verse 10 he says, आणि तिथं तो 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, he shares with his disciples, तो त्याच्या शिष्यांशी बोलतो. he says, the secret of my ministry, तो म्हणतो माझ्या यशाची जी काय रहस्य आहे, the success that I have on the face of this earth is because of the Father
who dwelleth in me. तो यशात तो म्हणतो यशाचं जे काय रहस्य आहे जे माझ्यामध्ये आहे तो म्हणतो की जो पिता जो आहे माझ्यामध्ये वसती करतो त्याबद्दल आहे. And today if we see around आणि आज जर आपण पाहिलं and if we understand, आणि जर आपल्याला समजून आलं, when we read the book of Acts, जर आपण प्रेषितांचं पुस्तक वाचलं, we all have a question. आपल्याकडे सगळ्यांकडनं एक प्रश्न पडतो, Why is it that these things are not seen in the church today, आपल्या सगळ्यांकडनं एक प्रश्न पडतो की का ह्या गोष्टी आज मंडळीमध्ये दिसत नाहीये, wherein it was so prevalent then? की त्या गोष्टी त्यावेळेस एवढ्या सगळ्या होत होत्या. I'm sure you may be having the question. माझी आशा आहे की निश्चितच तुमच्याकडे तो प्रश्न असेल, Because God did not intend the church to be powerless. कारण देवाची इच्छा नव्हती की मंडळी सामर्थ्यहीन असावी. He gave specific instruction to his disciples. He says, tarry ye in Jerusalem till you receive power from on high. त्यांनी त्याच्या शिष्यांना ती सूचना दिली होती की तुम्ही येरुशलेम मध्ये थांबून राहा जोपर्यंत तुम्हाला ते सामर्थ्य वरून प्राप्त होत नाही. And in Acts 1:8 he says, when the Holy Ghost shall come upon you, he says, then you shall receive power. आणि प्रेषित 1:8 मध्ये तो म्हणतो जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला ते सामर्थ्य प्राप्त होईल. But somehow, पण काही वेळात down the line, काही वेळात the church has been struggling for power, but it has settled with blessing. Today we all are comfortable. आज आपण सर्व आरामदायक परिस्थितीत आहोत. We all can confess and we all can proclaim here that we are blessed. आज आपण सगळे कबुली करू शकतो की आज आम्ही आशीर्वादित आहोत म्हणून. But that was not the intention of God. पण हे देवाची ती इच्छा नव्हती. He intended the church to move from the point of blessing to the point of power. पण देवाची इच्छा होती की जे मंडळी आहे ते आशीर्वादाकडनं त्या सामर्थ्याकडे जावं. And this is what Jesus is once again sharing with his disciples. आणि हेच पुन्हा एकदा येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांशी बोलत होता. And I hope that the Holy Ghost will help us understand this. आणि माझी आशा आहे की पवित्र आत्मा आम्हाला हे समजण्यासाठी Because सहाय्य करेल. this is the need of the church today. कारण आज हे मंडळीची गरज आहे. The first thing he says, पहिली गोष्ट तो बोलतो, book of John chapter 14 and verse 12. योहानाचा 14वा अध्याय 12व वचन He म्हणतं, says, verily, verily I say unto you, he that believeth on me, the works that I do, shall he do also, and the greater works than these shall he do, because I go unto the Father. योहान 14वा अध्याय 12व वचन म्हणतं, मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. He says, the works that I do and greater works than these shall you do. तो म्हणतो जी कृत्य मी करतो त्यापेक्षा महान कृत्य तुम्ही कराल. And on what does Jesus base this on? कुठल्या गोष्टीवरती कुठल्या पाया धरून येशू ख्रिस्त ही गोष्ट He बोलतो. says, because I go to the Father. तो म्हणतो कारण मी पित्याकडे जातोय. He says, you will do these things. तो म्हणतो ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा कराल. It is not because of who you are or what you are, but because I go unto the Father. तो म्हणतो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय आहात त्याच्यामुळे नाही, कारण मी पित्याकडे जातो म्हणून तुम्ही ह्या गोष्टी कराल. What is Jesus referring to? आता येशू ख्रिस्त या कशा संदर्भात He बोलत is आहे? referring it to the redemptive work of God through him. येशू ख्रिस्त त्या सुटकेच्या कार्याबद्दल बोलत आहे. He is referring to the redemptive work of God. येशू ख्रिस्त त्या देवाच्या सुटकेच्या कार्याबद्दल बोलत We आहे. heard Pastor sharing some time back when God created the world on the seventh day, he said, it is finished. तुम्ही काही दिवसांपूर्वी ऐकलं पास्टर बोलले की देवाने हे जग निर्माण केलं आणि 7व्या दिवशी तो म्हणला आता सगळं संपलं. And Jesus on the cross, he said, it is finished. आणि येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर सुद्धा म्हणला की हे संपलं. And very soon the Holy Ghost will say, it is finished. आणि लवकरच पवित्र आत्मा सुद्धा म्हणेल आता हे सगळं संपलं. See, the purpose of Jesus, पहा येशू ख्रिस्ताचा जो हेतू होता, it is not healing, it is not prosperity. Jesus said, I have come that you may have life and that you may have it more abundantly. येशू ख्रिस्ताचा जे हेतू होता तो म्हणतो तो फक्त आरोग्य द्यायला किंवा समृद्धी द्यायला नाही आला, पण येशू ख्रिस्त म्हणतो मी आलोय तुम्हाला विपुल आणि विपुल जीवन देण्यासाठी. Today when we refer to the death of Jesus Christ, आज जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल बोलतो, we have been so limited in the purpose of the death of Christ. आज आपण त्या येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या मर्यादेबद्दल फक्त पाहतो. If you ask any Christian why did Jesus die, they will say Jesus died for my sin.
आपण जर कुठल्या ख्रिस्तीला विचारलं येशू ख्रिस्ताचा मृत्यू का झाला, तर तो म्हणतो की तो माझ्या पापांसाठी तो मेला. And if you go a step ahead, they will say that he died for my sickness, by his stripes I have been healed. आणि एक पाऊल पुढे जाऊन आपण त्यांना विचारलं तर तो माझ्या आजारासाठी मेला आणि त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं. But this is Jesus speaking into the life of his disciple, पण येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांच्या जीवनामध्ये हे बोलत होता, so that when he goes, जेणेकरून तो that गेल्यानंतर they may continue his work on the face of this की earth. जेणेकरून ते त्याचं जे कार्य आहे ते ह्या पृथ्वीवरती तसंच चालू And ठेवतील. he says, the works that I do and greater works will you do, because I go तो to म्हणतो the की Father. जी कृत्य मी करतो त्याच्यापेक्षा महान कृत्य तुम्ही कराल मी पित्याकडे गेल्यावर. See, the secret of his success पहा त्याच्या ते यशाचं जे रहस्य आहे was God dwelling in him. की जे देव त्याच्यामध्ये वसती करत होता. When God created Adam जेव्हा देवाने आदमाला बनवलं and breathed in him his spirit, आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा आत्मा the दिला, Bible says that he became a living soul. तो जिवंत असा झाला. But पण when he sinned, जेव्हा त्याने पाप केले, it is the spirit of God departed from Adam. हे जे देवाचा जो आत्मा आहे तो आदमापासून विभक्त झाला. God's spirit was departed from Adam. देवाचा आत्मा आदमापासून विभक्त झाला. And thereafter, आणि त्यानंतर Adam lived to be 930 years. त्यानंतर आदम हा 930 वर्ष आदम जगला. He did not have a communion with God. त्याची देवाबरोबर सहभागिता झाली There नाही. was a communication between God and Adam, but he could not have a communion with God. देवाबरोबर त्याचं संभाषण होत असे पण देवाबरोबर त्याची सहभागिता होत नसत. And this was the state of Adam. आणि ती आदमाची अशी अवस्था होती. And as we go through the Bible, we see that man could do nothing about it, but God had to take the step. आपण पवित्र शास्त्र जर पाहिलं तर मनुष्य तिथं काहीच करू शकत नव्हता, म्हणून देवाला एक पाऊल पुढे उचलण्याची गरज भासली. It was impossible for man. ही मनुष्यासाठी ही अशक्य गोष्ट So होती. God took the first step by sending his son Jesus Christ on the face of this earth. म्हणून देवाने एक पाऊल पुढे टाकलं आणि त्याच्या येशू ख्रिस्त त्याच्या पुत्राला त्याने पृथ्वीवरती पाठवलं. And when we see later on, आणि आपण जेव्हा पुढे जाऊन पाहतो, when Jesus died, जेव्हा येशू ख्रिस्त मेला, before he went to the cross, he told his disciples, I will not leave you an orphan. तो पदस्तंभावर जाण्याच्या आधी त्यांनी त्याच्या शिष्यांना सांगितलं की मी तुम्हाला पोरका असं सोडणार नाही, But I will send you the comforter, referring to the Holy Ghost. तो म्हटला की मी तुम्हाला एक कैवारी पाठवीन. तो पवित्र आत्मा संदर्भात बोलत होता. And then he gave them further instruction. आणि मग पुढे जाऊन त्यांनी त्याला अजून सूचना He दिल्या. did not intend the church to go powerless into the world. त्याची इच्छा नव्हती की मंडळी सामर्थ्यहीन असं म्हणून जगामध्ये जाईल. Luke 24:49, he told them, tarry ye in Jerusalem लूक 24:49 मध्ये तो म्हणतो की तुम्ही येरुशलेम मध्ये थांबून राहा till you receive power from on high. जोपर्यंत तुम्हाला ती वरून सामर्थ्य प्राप्त होत And he नाही. says, when the Holy Ghost shall come upon you, you shall receive power. आणि तो म्हणतो जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. And somehow the church has not understood this part of the redemptive work of God. आणि काही कारणास्तव मंडळीला परमेश्वराच्या या सुटकेचं कार्य अजून समजून आलं नाही. That God fulfilled through his son Jesus Christ. की जे देवाने त्याच्या पुत्राद्वारे पूर्ण केलं, येशू ख्रिस्ताद्वारे. The second thing that the Bible says, दुसरी गोष्ट पवित्र शास्त्र म्हणतं Jesus tells his disciples in verse 13, की येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांशी 13व्या वचनामध्ये he says, and म्हणतो whatsoever ye shall ask in my name, that will I do, that the Father may be glorified in the Son. तो म्हणतो की पुत्राच्या ठाई पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. The second thing that Jesus did, दुसरी गोष्ट जे येशू ख्रिस्ताने केली, he gave his disciples the right to use his name. त्यांनी त्याच्या शिष्यांना त्याचं नाव वापरण्याचा अधिकार दिला. Today we traditionally end every prayer in Jesus' name आज आपण त्या पद्धतीने प्रत्येक प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने संपवतो, without understanding the power and the authority that he gave the church to use his name. की जे समजून न घेता जे सामर्थ्य आणि जे अधिकार त्यांनी ते मंडळीला दिलेले आहेत. It is a power of attorney that God gave to the disciples through
the name of his son Jesus. हे एक कुलमुक्त्यार पत्र होतं जे देवाने त्याच्या शिष्यांना दिलं होतं येशू ख्रिस्ताच्या द्वारे. He gave them the right to use his name. त्याने त्यांना तो अधिकार दिला त्याचं He नाव gave them वापरण्याचा. the power of attorney. He says, you use my name. आणि त्यांनी त्यांना ती कुलमुक्त्यार पत्र लिहून दिलं त्याचं नाव वापरण्यासाठी. And this is not understood by us today. We very traditionally end every prayer in Jesus' name. पण आज आपल्याला ते समजून आलं नाही, पण आपण प्रत्येक प्रार्थना ती पद्धतीरीत्या संपवतो येशू ख्रिस्ताच्या नावाने. Now this is Jesus telling his disciples. आता ही तर येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे. If it was relevant for the disciples, then it is relevant to the church now. जर ते शिष्यांना त्यावेळी लागू होतं तर ते आता सुद्धा मंडळीला तीच गोष्ट लागू आहे. Because Jesus said, I am building my church. कारण येशू ख्रिस्त म्हणतो मी माझी मंडळी बांधत आहे. He says, I am building. तो म्हणतो मी बांधत आहे. He says, I am building. तो म्हणतो मी बांधत आहे. And when he began building his church, पण जेव्हा त्याने ती सुरुवात केली त्याची मंडळी he बांधण्याची, laid the foundation for the church. त्यांनी तो पाया स्थापन केला मंडळीसाठी. And we ought, the church number one, ought to receive the redemptive work of Christ. आणि पहिली गोष्ट मंडळीला परमेश्वराचं जे सुटकेचं कार्य आहे ते ग्रहण करण्याची गरज आहे. When I say receive means receive it. मी जेव्हा म्हणतो ग्रहण करायचं ते म्हणजे स्वीकारायचं. There is a difference between accepting and receiving. तिथं दोन वेगळ्या गोष्टी आहेत, स्वीकारणे आणि ग्रहण करणे. When I come to your house, you may accept me. जेव्हा मी तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्ही मला स्वीकारता. But there is a difference. You may accept me, but receiving somebody is different. तुम्ही मला स्वीकार करताल पण एखाद्याला ग्रहण करणं ही वेगळी गोष्ट आहे. Receiving means considering it to be your own. स्वीकार करणं म्हणजे ते ग्राह्य धरलं की जे तुमच्या स्वतःचं आहे म्हणून. So you ought to receive the redemptive work of Christ. You ought to own it. म्हणजे तुम्हाला ते येशू ख्रिस्ताचं जे सुटकेचं कार्य आहे ते स्वीकारायचं आहे, म्हणजे ते तुम्हाला स्वतःकडे ग्रहण करायचं आहे. As your own. ते तुमचं स्वतःचं म्हणून. That is the meaning of receiving Christ. तो म्हणजे येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याबाबत. That is the meaning of receiving the Holy Ghost. तोच अर्थ म्हणजे पवित्र आत्म्याला स्वीकारण्याबाबत. But today we look at the Holy Ghost as something that is abstract. की आज आपण पवित्र आत्म्याला असं तो अस्तित्वात नसलेला असं आपण पाहतो. Because we have always related the Holy Ghost with a dove or with power. कारण आपण कायम पवित्र आत्म्याला तो सामर्थ्य किंवा एका पक्षीच्या स्वरूपात पाहिले. The Holy Ghost is not a power, neither is it a dove, but he is a person. पवित्र आत्मा सामर्थ्य पण नाही किंवा एखादा पक्षी पण नाही, पण तो एक व्यक्ती आहे. So you ought to receive him. तर तुम्हाला त्याला स्वीकारायचं आहे. You ought to receive the redemptive work of Jesus Christ. तुम्हाला येशू ख्रिस्ताचं ते सुटकेचं जे कार्य आहे ते ग्रहण करून स्वीकारायचं आहे. The third thing that he shares there, तिसरी गोष्ट तो तिथे बोलतो. he says in verses 16 and 17. तो 16व्या आणि 17व्या वचनामध्ये म्हणतो. Let's read the verse 17. आपण 17वं वचन Even वाचूया. the Spirit of truth, whom the world cannot receive, because it seeth him not, neither knoweth him, but ye know him, for he dwelleth with you and shall be in you. योहान 14:17 म्हणतं, जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुम्हामध्ये वसती करेल. He says he dwelleth in you. तो म्हणतो तो तुमच्यामध्ये राहतो. He dwelleth with you. तो तुमच्यामध्ये वसती And करतो he shall be in you. आणि तो तुमच्यामध्ये राहील. Now this is Jesus speaking this word. आणि इथं हे येशू ख्रिस्त हे शब्द बोलत आहे. The word of God is yes and an amen, and there is no discussion about it. परमेश्वराचं वचन हो आणि आमेन आहे आणि कुठलीही शंका नाही He त्याच्यावर. says तो म्हणतो the Holy Spirit की पवित्र आत्मा will dwell with you and shall be in you. तो म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्या बरोबर राहील आणि तुमच्या मध्ये वसती करेल. You know what is the meaning of dwelling? तुम्हाला माहिती आहे का वसती करणे याचा अर्थ काय? Dwelling means residing, it does not mean visiting. वसती राहणे म्हणजे तुमच्यामध्ये वसती करणे फक्त तुम्हाला भेट देऊन येणे नाही. Many of us quote Psalm 91. आपल्यातले पुष्कळशे स्तोत्र 91 म्हणतात. He who dwelleth in the secret place. जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो. But we don't dwell there. Dwell means residing in the secret place. आपण वसती करत नाही, कारण वसती करणं म्हणजे त्या गुप्त स्थळी वसणे. We relate dwelling to visiting.
आपण ते भेट घेण्याला आपण वसती करणं असं म्हणतो. I'm sure we all are in that stage. आणि निश्चित माझी खात्री आहे की आपण सगळे त्या अवस्थेत आहोत. We don't dwell in the secret place, but we visit the secret place. आपण त्या गुप्त ठिकाणी वसती करत नाही, पण त्या गुप्त ठिकाणी आपण भेट देतो. And it is here Jesus saying, आणि इथे ते येशू ख्रिस्त म्हणतो, the Holy Spirit पवित्र आत्मा will not visit you, तुमच्यामध्ये तो भेट देणार but He नाही, will dwell with you and in you. तो तुमच्या बरोबर राहील आणि तुम्हामध्ये वसती करेल. See, the Bible says पहा, पवित्र शास्त्र म्हणतं God is spirit, की देव आत्मा आहे. and it is God who dwells within you and me. तोच देवच तो तुमचा तुम्हा आणि माझ्यामध्ये वसती करतो. Now, this is not a myth, this is not a story, ही कुठलीही गोष्ट नाही, but it is the truth. पण हे सत्य आहे. It is the truth. पण हे सत्य आहे Because कारण Jesus says, Father, John 17:17, He says, Father, thy word is truth. येशू ख्रिस्त म्हणतो योहान 17:17 मध्ये की पिता तुझे वचन सत्य आहे. Then we see in John 8:32, He says, you shall know the truth and the truth shall set you free. आणि योहान 8 मध्ये आपण पाहतो की तुम्हाला सत्य समजल्याने सत्य तुम्हाला मोकळीक देईल. And this evening, this is the truth. आणि आज या संध्याकाळच्या वेळी हे ते सत्य आहे. Number one, receive the redemptive work of Jesus Christ. पहिली गोष्ट की तुम्ही ग्रहण करून स्वीकार करा येशू ख्रिस्ताचं ते सुटकेचं कार्य, That spirit की तेच तो आत्मा that departed from Adam, की तो आदमापासून विभक्त झाला it होता, is Jesus. ते येशू ख्रिस्त He has restored that spirit of God in man, that is you and me. की त्यांनी तो मनुष्यामध्ये पुनर्स्थापना केली त्या पवित्र आत्म्याची मनुष्यामध्ये, म्हणजे तुम्हा आणि माझ्यामध्ये. Man could not do it, but God did it. मनुष्य ते करू शकत नाही, पण देवाने ते शक्य केलं. With man it is impossible, but with God all things are possible. मनुष्याविषयी ते अशक्य आहे, पण देवाविषयी सर्व काही गोष्टी शक्य आहेत. So understand, number one, this evening, that the death of Jesus Christ, एक गोष्ट समजून घ्या संध्याकाळच्या वेळेस की येशू ख्रिस्ताचं ते मरण, the Bible says in the book of Romans, पवित्र शास्त्र रोमकराच्या पुस्तकात म्हणतं that He died for our sins, की तो आमच्या पापांसाठी but He मेला, rose again for our justification. So it is not only the death of Christ that is important, फक्त हे येशू ख्रिस्ताचं मरण जे आहे ते महत्वाचं नाही, but it was all the more important for Him to rise again from the dead. पण त्याला महत्वाचं होतं की त्याला मरणातनं पुनरुत्थित होणे सुद्धा. And it was all the more important for Him आणि हे त्याला महत्वाचं होतं त्याच्यासाठी to ascend unto His Father. की ते त्याच्या देव पित्याकडे जाणे. And if you remember the feast, आणि जर तुम्हाला ते सण लक्षात आहेत the feast of first fruit and the feast of Pentecost, की जो प्रथम फळाचा सण आणि पेंटिकॉसचा सण, it is on the day that He ascended into heaven, आणि तो त्या दिवशी ज्या दिवशी त्याचं स्वर्गारोहण on झालं, the 50th day after His resurrection, की त्या 50वा दिवस त्याच्या that पुनरुत्थानानंतर, the Holy Ghost came down upon the disciples. की जेव्हा पवित्र आत्मा त्याच्या शिष्यांवर उतरला. So it is not only the death, but also the resurrection पण हे फक्त त्याचा मृत्यू नाही, पण त्याचं पुनरुत्थान सुद्धा and His ascension. आणि त्याचं ते स्वर्गारोहण. But what has happened today, unfortunately, we have limited ourselves to the death. पण आज फक्त दुर्दैवाने काय झालं की आपण आपल्याला मर्यादित ठेवलं त्याच्या मरणापुरतच, And we apply the death of Jesus Christ आणि आपण लागूकरण करतो येशू ख्रिस्ताचं ते मरण to the forgiveness of our sins, की आपल्या पापांच्या क्षमेसाठी, and some of them to healing. आणि काही लोक आरोग्यासाठी. But there is more to it. पण हे त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी And आहे. it was so important आणि हे किती महत्वाचं that होतं, Jesus shared these things with His disciples before going to the cross of Calvary. हे किती महत्वाचं होतं की येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर ही गोष्ट बोलतो त्या कलवरीच्या क्रूसवर He was जाण्याआधी. explaining to them. तो त्याला समजून सांगत He was होता, making them understand, तो त्यांना समजून सांगत होता, because He knew कारण त्याला माहित the होतं days ahead were difficult. की पुढचे जे येणारे दिवस कठीण आहे. He knew त्याला माहित होतं that He would not be with them. की तो त्यांच्याबरोबर नसणार आहे. So He made them understand this reality. आणि म्हणून तो त्यांना ही जी सत्यता आहे ती समजून सांगण्याचा And प्रयत्न करत today होता. the church ought to understand and receive this reality आणि आज मंडळीला हे समजून घेणं, हे सत्य समजून घेणं गरजेचं and आहे. receive the redemptive work of Christ आणि ते स्वीकार करणं आणि ग्रहण करणं येशू ख्रिस्ताचं ते सुटकेचं कार्य. and understand the right in the use of His name. आणि आज ते त्याचं नावाचं योग्यता, त्याचं नावाचं वापरण्याचं ती योग्यता समजून घेणं गरजेचं आहे. In the book of Ephesians, आणि इफिसकारास पत्रामध्ये you know, the husband and wife, की तुम्ही म्हणाल पती आणि पत्नी, they are a picture of Jesus, who is the bridegroom, and the church, that is the bride. पती आणि पत्नी हे दर्शवतात येशू ख्रिस्त वर म्हणून, आणि पत्नी आणि जी मंडळी आहे त्याची पत्नी म्हणून किंवा वधू म्हणून. Today the wife
आज जी पत्नी आहे uses the name of a husband. ती त्याच्या पतीचं नाव And वापरते. when she uses the name of her husband, all that is connected to the husband, she also has a part in it. आणि जेव्हा ती तिच्या पतीचं नाव वापरती आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्या आहेत त्या तिच्या सुद्धा होतात. And today the church, which is the bride, आणि आज जे मंडळी आहे ती जी वधू आहे and Jesus, who is the bridegroom, आणि जो येशू ख्रिस्त जो वर आहे, when the church uses that name, जेव्हा मंडळी त्याचं नाव वापरती, there is a power, there is an authority in that name. तिथं सामर्थ्य आहे आणि तिथं अधिकार आहे त्या नावामध्ये. There are blessings in that name. त्या नावामध्ये ते आशीर्वाद आहे. And that is why Jesus says, आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, whatsoever you shall ask in my name, जे काही गोष्टी तुम्ही माझ्या नावाने he मागा says, I will do it. मी त्या गोष्टी करीन. There is a power in that name. त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Don't use that name as a traditional end to pray. त्या नावाला तुम्ही एक पद्धत म्हणून वापरू नका प्रार्थना संपवण्यासाठी. Know जाणून घ्या the power and the authority that is there in the name. त्या नावामधले अधिकार आणि त्या नावामधले सामर्थ्य. Jesus said, येशू म्हणतो he says, all power on earth and in heaven is given unto me. की पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सगळे जे सामर्थ्य ते मला देण्यात And आलंय. he says, I give you that power. आणि तो म्हणतो मी ते तुम्हाला He सामर्थ्य says, देत I आहे. give you that तो authority. म्हणतो मी ते अधिकार तुम्हाला दिले He आहे. says, I give you power over all the power of the enemy. तो म्हणतो की त्या शत्रूच्या सगळ्या सामर्थ्यावरती मी तुम्हाला सामर्थ्य देत He आहे. says, I give you authority over all the authority of the enemy. तो म्हणतो मी त्या शत्रूच्या अधिकारावर सगळ्या गोष्टीवर तुम्हाला अधिकार देत आहे. But unfortunately, I repeat again, the church has been struggling for power, but has settled for blessing. दुर्दैवाने मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ती जी मंडळी आहे ती सामर्थ्यासाठी झगडत आहे पण ती संतुष्ट झाली आशीर्वादामध्ये. So there is power in the name of Jesus. तर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. And the third thing that you ought to register here this evening, आणि आज संध्याकाळची वेळ तिसरी गोष्ट तुम्हाला समजून घेणे that the गरजेचं Holy आहे. Ghost is not a visitor in your life, but He dwelleth with you and in you. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये फक्त भेट घेत नाही पण तो तुमच्यामध्ये वसती करतो. When the epistles 1 John 4:4 says, जिथं 1 योहान 4:4 म्हणतं, he says, you have overcome the world. तो म्हणतो तुम्ही जगावरती विजय मिळवला आहे. He says, because कारण greater is he who is within you than who is in the world. तुम्ही जगावर विजय मिळवलाय कारण जो तुम्हामध्ये आहे तो महान आहे जो या जगामध्ये आहे त्यापेक्षा. He says, greater is he who is in you. तो म्हणतो तुमच्यामध्ये जो आहे तो महान आहे. It does not say greater is he who visits you. तो तर म्हणत नाही की जो तुमच्यामध्ये आहे तो फक्त तुमची भेट घेत And he आहे. says he will be with you till the end of this age. तो म्हणतो या युगाच्या समाप्ती बरोबर तो तुमच्या बरोबर And that असेल. is a promise that God has given the church. आणि हे जे अभिवचन आहे ते देवाने या मंडळीला दिलं आहे. So receive this evening. तर आज या संध्याकाळच्या वेळी स्वीकार करा. Receive this evening. आज स्वीकार करा The redemptive work of Jesus Christ. देवाच्या येशू ख्रिस्ताच्या सुटकेचं कार्य. Don't limit it to forgiveness of sin and healing. फक्त तुम्ही ते मर्यादित ठेवू नका ते पापांची क्षमापुरतं आणि त्या आरोग्यापुरतं. Understand समजून घ्या that he has given you. की त्यांनी ते तुम्हाला दिलं आहे. He has given you त्यांनी तुम्हाला दिलं आहे the power, the authority. की तो सामर्थ्य तो And अधिकार you and I have it because he has gone to the Father. तुमच्या आणि तुम्हाला आणि मला ते मिळाले कारण तो पित्याकडे गेला आहे. The second thing, receive दुसरी गोष्ट स्वीकारा the right to use his name. त्याच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार. And the third thing, आणि तिसरी गोष्ट that he dwelleth in you तो तुम्हामध्ये वसती and करतो he will be with you till the end of the आणि age. तो या युगाच्या समाप्ती बरोबर तुमच्या बरोबर असेल. And the same secret that Jesus shared with his disciples, आणि तेच रहस्य जे येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांबरोबर बोलला. the Father in me, he doeth the Let me work. tell you something interesting. मला तुम्हाला काही रुचक अशा गोष्टी सांगू द्या. We are all aware about Peter. आपल्याला सगळ्यांना पेत्राविषयी माहिती आहे. Peter was the one who confessed Jesus Christ as the Son of God. पेत्राने कबूल केलं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. Peter was the one who responded to the call of Jesus and he walked on water. पेत्र तोच होता ज्याने येशू ख्रिस्ताच्या ज्या आवाजाला त्याने होकार दिला आणि तो त्या पाण्यावरती चालला. Peter was the one who experienced Jesus on the Mount of Transfiguration. पेत्र तोच होता ज्याने येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला त्या रूपांतराच्या डोंगरावरती. And later on, we see that the same Peter denied Jesus.
आणि पुढे जाऊन आपण पाहतो तोच पेत्र त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं. He was the one, after Jesus was crucified, he was going back to his fishing profession. तोच तो होता की येशू ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावरती खेळण्यात आलं तेव्हा तो त्याच्या पाठीमागं वळून तो त्याच्या व्यवसायाकडे परत निघाला. But we see on the day of Pentecost, पण आपण पाहतो त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी the same Peter, तोच पेत्र when the Holy Ghost came upon him, जेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावरती आला his first sermon saved 3,000 souls. त्याच्या पहिल्या संदेशाद्वारे 3,000 जीव तारण झाले. It is the same Peter, आता तोच तो पेत्र along with John, when they came to the temple, योहानाबरोबर जेव्हा तो त्या मंदिराच्या द्वाराजवळ आला healed the lame man who was sitting outside the temple. की त्या लंगड्या मनुष्याला त्याने आरोग्य दिलं, तो जो मंदिराच्या बाहेर बसला He होता. said, silver and gold we have none. तो म्हणला सोनं व चांदी आमच्याकडे नाही, But he said, what we have in the name of Jesus. पण आमच्याकडे जे काय आहे येशू ख्रिस्ताच्या नावाने. And the lame man received healing. आणि त्या पांगळ्या मनुष्याला आरोग्य मिळालं. It is the same Peter तोच तो पेत्र through whose shadows people were healed. ज्याच्या सावलीद्वारे लोकांना आरोग्य मिळालं. What is that happened during this time? काय घडलं या समयमध्ये? The first Peter पहिला पेत्र and the last Peter that we see in the book of Acts, आणि जो शेवटचा पेत्र जे आपण प्रेषितांच्या पुस्तकामध्ये पाहिले after the day of Pentecost. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर, This is what happened in the life of Peter. हेच ते घडलं पेत्राच्या जीवनामध्ये. All that happened जे काही सर्व was घडलं on the day of Pentecost. ते त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी घडलं. According to what Jesus told the disciples, ज्या पद्धतीने येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं that this Holy Ghost की हा पवित्र आत्मा took residence in the life of Peter, की त्याच्या पेत्राच्या जीवनामध्ये त्यांनी ग्रहण केलं, which brought this transformation. ज्याच्याद्वारे हे रूपांतर आलं. It is the same Spirit की तोच तो आत्मा that rose Jesus from the dead ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला मरणातनं उठवलं was in Peter. तो पेत्रामध्ये होता. It is that same Spirit तोच तो आत्मा that dwells within you and me today. जो तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये वसती करतो आज. But it is because of the ignorance, पण हे त्या दुर्लक्षपणामुळं or it is because of some misinformation, आणि काही त्या माहिती नसल्यामुळं that the church has failed to move from the point of blessing to the point of power. जी मंडळी आहे ती आशीर्वादापासून सामर्थ्यापर्यंत जाण्यासाठी मुकली आहे. Today you and I are no different from Peter. आज तुम्ही आणि मी पेत्राच्या विषयी वेगळे नाही We आहोत. all have our weaknesses. आपल्या प्रत्येकाकडे आपल्या कमजोऱ्या आहेत. We all have our shortcomings. आता आपल्या प्रत्येकाकडे आपण काहीतरी कमी पडलो आहोत. But praise God, पण परमेश्वराची स्तुती असो that is to the grace and mercy of God, की देवाच्या कृपेमुळं that we have not only been cleansed by the blood of Jesus, देवाच्या कृपेमुळे आणि त्याच्या दयेमुळे आपण फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतलो गेलो नाही, that God, the Spirit of God resides, dwells within you and me. की परमेश्वराचा जो आत्मा आहे तो तुमच्या आणि आम्हामध्ये वसती करत आहे. And if you remember, Jesus said in John 14:10, आणि जर तुम्हाला आठवतं येशू ख्रिस्त म्हणाला योहान 14:10 मध्ये that the Father who dwelleth in me, he doeth the work. की जो पिता माझ्यामध्ये वसती करतो तो ते सगळे कार्य करतो. So it is on the basis of the Holy Ghost आणि त्याच त्या पवित्र आत्म्याच्या त्या त्या that Jesus said पवित्र आत्म्याच्या त्या आधारित येशू ख्रिस्त म्हणतो that we will do the work that he did and greater work in his name. की आपण जे कार्य करू जे ते येशू ख्रिस्ताने केलं व त्याच्यापेक्षा महान कार्य करू त्याने जे केलं त्यापेक्षा. So before closing, let me encourage you संपवण्याच्या आधी मला तुम्हाला उत्तेजित करू द्या with all our failures and shortcomings. की आपल्या सगळ्या अपयशाच्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा We like Peter आपण पेत्राप्रमाणे can be surely transformed. निश्चितच आपलं रूपांतर होऊ शकतं. For all that we ought to do, की आपल्याला फक्त एकच गोष्ट करणं गरजेचं आहे understand की आपल्याला समजून घेणं and receive what God has done. आणि ते परमेश्वराने जे केले ते स्वीकार करून ग्रहण करणं. And in this difficult time, आणि या कठीण समयीमध्ये we will go through आपण त्याच्यामधनं पार होऊया. and the plan and purpose. आणि परमेश्वराचा हेतू व योजना God sent his son की देवाने त्याच्या पुत्राला पाठवलं on this earth ह्या पृथ्वीवरती and be fulfilled through your and my life. जेणेकरून पूर्ण होईल तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये.
Today we struggle in many aspects of our आज life. आपल्या विविध आपल्या सगळ्या पैलूमध्ये आपण झगडत आहोत. We struggle with sin and temptation. आज आपण त्या पापामध्ये आणि त्या मोहामध्ये आपण आज झगडत आहोत. Everybody, every Christian, प्रत्येक ख्रिस्ती nobody wants to be unholy. कुणालाही अपवित्र राहायचं नाहीये. Everybody wants to be holy, but they struggle with sin. प्रत्येकाला पवित्र व्हायचं आहे, पण ते झगडत आहेत त्यांच्या पापांसाठी. But John 17:17, Jesus prayed to his Father. पण योहान 17:17 मध्ये येशू ख्रिस्त त्या पित्याकडे प्रार्थना He says, करतो Father, sanctify them by thy word. की पिता तू त्यांना तुझ्या वचनाद्वारे पवित्रकरण कर, For thy word is truth. कारण तुझं वचन सत्य आहे. To receive this word this evening. तर आज संध्याकाळच्या वेळी तुम्ही हे वचन स्वीकारा. And I hope you have understood this word. आणि माझी आशा आहे की तुम्हाला हे वचन समजलं असेल Times are difficult times are ahead. की परिस्थिती जी वेळ आहे ही कठीण आहे किंवा येणारे वेळ सुद्धा कठीण आहे. But praise God. पण परमेश्वराची स्तुती असो. Greater is he who is within you and me than who is in the world. महान जो आहे जो तुमच्यामध्ये आहे तो त्याच्यापेक्षा जो या जगात आहे त्यापेक्षा. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Come, let's close our eyes and pray. या आपण प्रार्थना करूया. Our Heavenly Father, in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ, स्वर्गीय पिता आमच्या येशू ख्रिस्ताच्या महान नावाने you said in your word, man does not live by bread alone, but by every word that proceeds from thy mouth. तू तुझ्या वचनामध्ये म्हणला की परमेश्वरा तू तुझ्या वचनामध्ये म्हणतो की मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे जगेल. Father, we thank you that you have not only blessed us with bread, पिता धन्यवाद देतो की तू आम्हाला फक्त तुझी भाकरी देऊन but आशीर्वादित केलं नाहीस, but you have also satisfied us with your word. पण आम्हाला तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे तृप्त सुद्धा केलं आहेस. This evening we want to thank you या संध्याकाळच्या वेळी परमेश्वरा आम्हाला तुला धन्यवाद for the देतो name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या त्या We नावासाठी. thank you for the blood of Jesus. धन्यवाद देतो येशू ख्रिस्ताच्या रक्तासाठी. We thank you for your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद देतो पिता. And we thank you for your word, O आणि God, तुझ्या वचनांसाठी धन्यवाद that देतो you पिता. made available to us, आणि हे तू आम्हाला शक्य केलं परमेश्वर that we can be in this world but not conform to the pattern of this world. की आम्ही ह्या जगामध्ये राहू पण या जगासारखे नाही राहू. We ask you open eyes of understanding, परमेश्वर आम्ही मागतो की तू आमचे अंतःचक्षु उघड, that we may understand the reality, जेणेकरून आम्हाला ते सत्य कळेल, that we may understand the redemptive work जेणेकरून आम्हाला त्या परमेश्वराचं सुटकेचं कार्य समजून that येईल, you finished on the cross of Calvary through your Son Jesus जे Christ. तू संपवलं त्या कल्वरीच्या क्रूस वरती तुझा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे. We ask you, O Lord, this evening, आम्ही मागतो परमेश्वर या संध्याकाळच्या वेळी seal this word in our heart, O God, की तू आमच्या हृदयामध्ये हे जे काय वचन आहे हे सील कर परमेश्वरा, that it may bring fruit, O God. जेणेकरून हे फळद्रूप होईल परमेश्वरा. And as Jesus said here, आणि जसं येशू ख्रिस्त इथं म्हणतो glory unto your name. तुझ्या नावाला गौरव असो. And even as we depart here this आणि evening जसं आम्ही ह्या संध्याकाळची विभक्त होत आहोत and come once again afresh tomorrow morning, आणि पुन्हा एकदा ताजे तव्याने होऊन उद्या सकाळीच्या वेळी येत the आहोत, first day of the week, आठवड्याच्या पहिल्या दिवशी to wave ourselves before thee. तुझ्या समोर ओवाळणी करण्यासाठी स्वतःला We ask you, God, आम्ही मागतो देवा for your hand of provision and your protection तुझ्या त्या संरक्षणाचा आणि पुरवठ्याचा हात मागतो देवा upon each one of us आम्हा प्रत्येकावरती for your glory. तुझ्या गौरवासाठी In Jesus' mighty name, येशूच्या महान नावाने we all agree and pray. आम्ही सगळे सहमत होऊन प्रार्थना करतो. And all God's people आणि say, देवाचे सर्व लोक म्हणत Amen. आमेन. God bless you देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो and see you once again tomorrow morning. आणि पुन्हा एकदा उद्या सकाळी भेटूयात आपण.